नमस्कार मित्रांनो, गॅनटेक मराठीच्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा स्वागत आहे आपलं। आज आपण अनबॉक्स करणार आहोत मित्रांनो रेडमीचा 14C 5G। हा जो फोन आहे फक्त 10,000 रुपयाला दिलेला आहे 9999 मध्ये आणि यामध्ये 3 वेगवेगळे व्हेरिएंट आणि 3 वेगवेगळे कलर सुद्धा आपल्याला मिळणार आहे। चला तर मग बघूया या फोनमध्ये या प्राइस मध्ये हा फोन कसा आहे। तर पण त्याआधी जर मित्रांनो नवीन असाल आपण चॅनलवरती तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। मित्रांनो बॉक्स मध्ये बघितलं तर टाइप A टू टाइप C चा डेटा केबल दिलेला आहे। एक जे आहे 33 वॅटचं अडॅप्टर जे की बॉक्स मध्ये दिलेला आहे पण हँडसेट 18 वॅटच्या चार्जर सपोर्ट करणार आहे। एक यूजर गाइड मॅन्युअल दिलेला आहे आणि सिम इंजेक्टर टूल। हे एवढे कंटेंट आपल्याला बॉक्स मध्ये मिळणार आहे। कव्हर हँडसेटला मिळणार नाहीये सोबत आणि स्क्रीन गार्ड सुद्धा दिलेलं नाहीये, ते आपल्याला वेगळं घ्यावं लागेल। मित्रांनो हँडसेट जर बघितला तर बॅक साइड मध्ये अशा लुक मध्ये आपल्याला दिलेला आहे। असं वाटेल की रिंग सर्कल मध्ये कॉट कॅमेराचा सेटअप आहे पण यामध्ये आपल्याला बॅक मध्ये ड्युअल कॅमेरा आणि फ्लॅशलाइटचा सेटअप दिलेला आहे। हँडसेटच्या बॅक साइड मध्ये जर बघितलं तर इथे ग्लास डिझाइन मध्ये बॅक स्ट्रक्चर या फोनचा आहे मित्रांनो आणि प्रीमियम क्वालिटी थोडीशी दिलेली आहे फोन मध्ये। जर इन हँड मध्ये घेतलं ना तर थोडंसं असं प्रीमियम लुक मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कारण की प्रीमियम ग्लास डिझाइन या फोन मध्ये दिलेली आहे बॅक स्ट्रक्चर मध्ये। हँडसेट जो आहे हलकासा वेटेड फील होईल। बॉक्सी डिझाइन सोबत आहे 205 ग्रॅमचं वजन आणि 8.22 mm ची जी आहे हे थिकनेस या फोनची दिलेली आहे। इकडच्या साइड मध्ये बघितलं मित्रांनो तर व्हॉल्यूम अप डाऊन ची की पॉवर की दिलेली आहे जी की साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येतात। वरच्या साइड मध्ये हेडफोन जॅक आहे आणि खाली जर बघितलं तर इथे स्पीकर टाइप C चार्जिंग पोर्ट आणि माइकचा ऑप्शन सोबतच हा फोन जो आहे मित्रांनो IP52 च्या रेटिंग सोबत येतो जो की वॉटर अँड डस्ट रेजिस्टन्स आहे। डिस्प्लेची जर गोष्ट केली मित्रांनो तर या फोनमध्ये डॉट पंचोल स्क्रीन सोबत आपल्याला 6.88 इंचेसचा जो आहे हा HD प्लसच्या रिझोल्यूशन सोबत डिस्प्ले दिलेला आहे। सोबतच 120 हर्ट्जचा रिफ्रेश रेट, टच क्वालिटी थोडी चांगली दिलेली आहे आणि ब्राईटनेसची जर गोष्ट केली तर आउटडोर मध्ये आपलं काम होऊन जाईल। प्रोसेसर बद्दल जर बोलायचं ठरलं तर प्रोसेसर या प्राइस सेगमेंटमध्ये खूप चांगला दिलेला आहे। यामध्ये आपल्याला Qualcomm स्नॅपड्रॅगनचं 4 Gen 2 चं प्रोसेसर आहे। हे प्रोसेसर ऑक्टा कोर आहे आणि 2.2 GHz ची क्लॉक स्पीड आहे। सोबतच 4 नॅनोमीटरचं फॅब्रिकेशन, रॅम टाइप LPDDR4X चा सपोर्ट, लेटेस्ट अँड्रॉइड 14 चा सपोर्ट सुद्धा दिलेला आहे आणि 2 वर्षाचं OS अपडेट आणि 3 वर्षाचं सिक्युरिटी अपडेट सोबत हा फोन आपल्याला मिळणार आहे। कॅमेऱ्याची जर गोष्ट केली मित्रांनो तर फ्रंट कॅमेरा या फोनचा 8 मेगापिक्सलचा आहे आणि बॅक कॅमेरा जो आहे हा 50 मेगापिक्सलचा दिलेला आहे। 5160 mAh ची बॅटरी आणि 18 वॅटचं चार्जर सपोर्ट करणार आहे। सोबत जे आहे चार्जर 33 वॅटचं दिलेला आहे पण सपोर्ट जो आहे तो फक्त 18 वॅट पर्यंतच करणार आहे हा फोन। कॅमेरा क्वालिटीची जर गोष्ट केली तर सेल्फीची क्वालिटी काही या टाइप मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मित्रांनो। तसं एक एक करून आपण इमेजेस सुद्धा चेकआउट करू शकता। काही पोर्ट्रेट मोड मध्ये इमेजेस घेतलेले आहे, काही नॉर्मल इमेजेस आहे, एक एक करून आपण इमेज चेकआउट करू शकता। सेल्फीची क्वालिटी आहे थोडीशी नॉर्मल टाइप मध्ये दिलेली आहे कारण की प्राइस सेगमेंटच्या नुसार ओव्हरऑल प्राइस मध्ये थोडं बेटर इमेजेस आहे पण थोडंसं शार्पनेस आणि कलर थोडासा चेंज बघायला मिळणार आहे। आणि बॅक कॅमेऱ्याची गोष्ट केली तर बॅक कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली आहे। इथे एक एक करून आपण इमेजेस सुद्धा चेकआउट करू शकता। बॅक कॅमेरामध्ये नो डाऊट काही प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही आहे। ज्या प्राइस मध्ये हा फोन दिलेला आहे त्याच प्राइस सेगमेंटमध्ये कॅमेरा सुद्धा चांगला आहे बॅकवाला, फ्रंटमध्ये थोडंसं हलकासा डाऊन बघायला मिळणार आहे। प्राइस सेगमेंटच्या नुसार हँडसेट जर बघितला मित्रांनो तर आपल्याला 10,000 रुपयाला 4GB 64GB वाला व्हेरियंट आहे आणि 6/128 वाला व्हेरियंट जो आहे तो 12,000 रुपयाला दिलेला आहे। तर प्राइस मध्ये आपण बाय करू शकतो या प्राइस सेगमेंटमध्ये। फक्त इथे 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागेल आपल्याला की रिझोल्यूशन HD प्लसचा आहे आणि हँडसेटमध्ये कॅमेरा क्वालिटी थोडीशी हलकीशी डाऊन दिलेली आहे। त्या व्यतिरिक्त बेसिक हँडसेटमधून आपण फीचर फोनमध्ये जात असाल आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला 5G फोन जर 10,000 रुपयाला मिळत असेल तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे। जर आपल्याला व्हिडिओ आवडेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला सुद्धा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।